पुन्हा ओम नमः शिवाय. मला धन्य वाटतं. मी तुमच्याकडनं हे खरं म्हणजे सादरीकरण करण्याचं प्रॅक्टिस करतोय. घरातले आहात तुम्ही, दादा आणि हे वहिनी म्हणजे आमच्या आई वडिलांसारखंच आहे. म्हणून मी एक सादरीकरणाचा तुमच्या समोर प्रयत्न करतोय. ह्याच्यामध्ये आता आपण कुठपर्यंत आलो होतो की सकाळी उठल्यानंतर पृथ्वीला नमस्कार केला, आई वडिलांना आभार मानला. त्यानंतर आपण अनुषापोटी चुळही भरायची नाहीये. काचेचा ग्लास घ्यायचा, त्यामध्ये हा रेयांचा अमृत ज्यूस 15 ml घ्यायचा. पहिल्यांदा हलवायची बाटली आणि तो 15 ml घेतल्यानंतर कोमट पाणी त्याच्यामध्ये ओतायचं. एक ग्लासभर, अर्धा ग्लास किंवा पूर्ण ग्लास असं ओतायचं. आणि तुम्हाला सांगायला नको, तुम्हीच मला सांगितले हळू हळू हळू, म्हणजे ज्याला जीभ असते किंवा प्राणी कसे पितात तसं 15 मिनिटं तो ग्लास संपवायचा कोमट पाण्याचा. हा पिल्यानंतर अर्धा एक तास काही खायचं नाही. तुम्हाला 1 तासानंतर जो नाश्ता आहे ना, म्हणजे मटकीचे मोड आलेली धान्य किंवा उपमा, काहीही तुम्हाला तो नाश्ता तुम्ही 1 तासानं खावा. ह्याला पथ्य एवढंच की चहा नाही, कॉफी प्यायची नाही, पूर्णतः सोडायची आहे. त्याला चपाती नको, गव्हाचं टाळावं. कधीतरी चालेल परंतु टाळलेलं बरं. 3 महिन्याचा ह्याचा कोर्स आहे. 500 ml ची बाटली आहे. त्या तुम्हाला महिन्याला एकाला 2 लागतील आणि 3 महिन्यात 6 लागतील. अशा त्या बाटल्या घेतल्यानंतर 3 महिन्यामध्ये तुमची बॉडी डिटॉक्स होईल, पंचकर्म होतील. घेतल्यानंतरच तुम्हाला 4थ्या-5व्या दिवशी त्याचा परिणाम तुम्हाला जाणवेल. आता हे अनेक रोगावर आहे, 650 त्याच्यामध्ये रोग आहेत. प्रामुख्याने 25 रोग तुमच्या पॉम्पलेटवर दिलेले आहेत. परंतु आता सतीशराव, तुम्ही मध्येच तुमचा आवाजाचा कंप होतो. तर ह्यामध्ये परवा लोणावळ्याला एका माणसाला बोलता येत नव्हतं किंवा त्याचाही कंप आवाज पडत होता. तर हे हे ज्यूस, अमृत ज्यूस सुरू केल्यानंतर त्याच्या 7व्या दिवशी त्याचा आवाज म्हणला, आता मला बोलता यायला पण लागलंय. आता तो अडखळत न बोलता, कंप न करता खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करतोय बोलण्याचा. तरी 100% नाही झाला तरी 50-60% त्याच्यात परिणाम झालेला आहे. असे 650 रोगावर असलेलं हे अमृत ज्यूस आहे. त्यानंतर तुम्ही सकाळी जेवण तुमच्या पद्धतीनं जेवा. त्यामध्ये मांसाहार नको हे सांगतात, शाकाहारीच पाहिजे. शाकाहारीमध्ये दुधी भोपळा जास्त खावा किंवा मेथीची भाजी खावा. अशा अनेक प्रकारची चांगल्या भाकरी असावी, नाचणीची, बाजरीची, ज्वारीची, अशा भाकरीची. जे तुम्हीच पुरस्कृत करताना तेच मी सांगतोय, मी काही वेगळं सांगत नाहीये. आणि संध्याकाळी अनुषापोटी म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेला जेवावं, हे तुम्हीच मला पहिल्यांदा सांगितलंय. मी ह्या जॉईन केल्याशिवाय नाही. तुम्ही पहिल्यांदा आमचे गुरु आहात. आणि त्याच्या अगोदर अर्धा-1 तास हे पुन्हा मगाशी सांगितल्याप्रमाणे 15 ml ज्यूस, अमृत ज्यूस घ्यावं. त्यानंतर मग 1 तासानं जेवावं. आणि जेवण सुद्धा ते शाकाहारी असावं किंवा कमी प्रमाणात असावं रात्रीचं. हे तुम्ही मला सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतोय. पण यामध्ये जॉईन झाल्यानंतर ह्यांचं लेक्चर त्याच्यावरच आहे. तर हे तुम्ही 3 महिने वापरा. 3 महिन्यामध्ये बॉडी डिटॉक्स होईल. तुम्हाला अनेक जे आजार असतात ते होणार नाही किंवा काही झालेले असतील तर ते सगळे बरे होतील. आणि यात आणखीन वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला चांगलं वाटलं म्हणून तुम्ही दुसऱ्याला सांगितलं की तू ही घे. अशी तुम्ही 10 जण जॉईन केली तर कंपनी तुम्हाला बोनस देते, पैसे देते, शिवाय तुम्हाला परदेशात एक सफर देते चांगल्या पद्धतीची. आणि ह्या कंपनीचे जे सिनियर सगळे लोक आहेत ते तुमच्यावर जी मदत पाहिजे ती देतात. आणि शिवाय तुम्हाला प्रेमानं, आनंदानं, आनंद उत्सव असतो. इथं कोणच कमी नसतो, कोणी जास्त नसतो. सगळ्यात महत्वाचं माणसानं प्रत्येक दिवस आनंदानं घालवावा. कुठेही आठ्या पाडून एरंडेल्या तोंडानं सुगून नये. आता मी जेवढं सांगितलं त्यातले खरे गुरु म्हणजे तुम्हीच आहात. म्हणूनच मी सांगितलं की प्रत्येक वाक्य हे यांचं होतं की सकाळी लवकर उठावं, गरम पाणी प्यावं, परत ज्वारीच खावी, हे बेकरी संपूर्ण टाळावी. हे वेगळं काही मी सांगितलं नाही, तुमचंच तुम्हाला सांगितलं. पण ह्यात पडल्यानंतर मला एक सादरी करण्याचा तुम्ही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. हरि ओम. कारण ओम नमः शिवाय म्हणलं की तुमच्याकडनं मला ऊर्जा येते. ती ऊर्जा इतकी असते. सतीशरावने मला ओम नमः शिवाय म्हणलं ना की मला आईनं महादेव नाव ठेवलं होतं ना, आईचं आठवण येते. खरंच ते आजपर्यंत कुणीही सगळ्यांनी मला माधव म्हणतात. पण ह्यांनी मला ओम नमः शिवाय म्हणलं का नाही की एक वेगळीच ऊर्जा येते.
बसा खाली. मी आज तुमच्याकडे खास भेटायला आलोय. का? तुम्ही तर कसे माहितीये का, मला तर वाटतंय तुम्ही मत्स्य आहात की पाण्यातलीच तुमचे 70% भूमीवर पाणी आहे आणि पाण्यामध्ये तुम्ही राहता. आणि जिंकले म्हणजे गंगा माता, महादेव नाव असलं, गंगा डोक्यावर असली, खरं गंगेला जिंकणारे तुम्ही आहात. कारण हे आंतरराष्ट्रीय पोहण्यातले दिग्गज आमचे सतीश राव आहेत. त्यांनी शिवछत्रपती पुरस्कार मिळवलेला आहे. कन्येला सुद्धा, सागर कन्याची कॉलनी आहे, तिथं आम्ही आलेलो आहोत. आणि त्या सागर कन्याची हा बाप म्हणजे काय, हा दर्या, समुद्र असं जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. तुम्हाला एकच गोष्ट मी सांगायला नाही आलो, कारण सगळं तुम्ही ज्ञात आहात. मी कोण सांगणार आहे? मी अज्ञानी आहे, तुमच्या एवढं मला ज्ञान नाही. तरीही एक रोजचा दिवस एक नवीन आशा असते. आता वय वर्ष 60 झालं, 60 नंतर आपलं म्हणजे बालपण झालं, तारुण्य पण झालं, प्रौढत्व झालं, आता वृद्धत्वाकडे झुकायला लागलो. आणि त्याच वेळेला जाणीव होते की आपण आरोग्य निरोगी जगावं. आतापर्यंत आपण जगलेलो आहोत, पण त्याला सळसळतं रक्त होतं, उसळतं रक्त होतं, सगळं जाऊन देणं, मरून देणं, असं सगळं चालत होतं. आलेला ताप, आलेलं डोकं दुखणं किंवा काही लागलं, धडपडत होतो, परत उठत होतो. आता वृद्धत्वामध्ये धडपडलो तर परत उठायची ऊर्जा नसते. म्हणूनच एक वेगळ्या विषयाकडे मी वळलो. आणि हे वळण्याचं कारण म्हणजे आमचा शशिकांत बडेकर 30-35 वर्ष वेगवेगळे ते नेटवर्किंग करत होता आणि मी त्याला हाकलत होतो. त्यामध्ये ट्विंकल आहे, जपान लाईफ आहे, कल्पतरू आहे, कल्पवृक्ष आहे, अशा सगळ्या गोष्टीला हाकललं. पण मी रोजचा दिवस जो उजाडतो, तसं तुम्हीच सांगता की दिवस नवीन उजाडल्यानंतर त्याला एक नमस्कार करावा, आई वडिलांना नमस्कार करावा. आणि आजचा दिवस हा बोनस दिवस आहे. 60 नंतर सरासरी आयुष्य माणसांचं पूर्वीच्या काळी 100 होतं आणि आता हे धगधगत्या जीवनामध्ये सारखी पळापळ, आयुर्वेदिक खाणं नाही, कुठला झाडपाला नाही, तर हे सगळा मारा कशाचा आहे? बेकरीचा आहे, चपातीचा आहे, इतर जे खायला नको तेच खातोय. बर्गर, पिझ्झा, कुठं ते थम्सअप, ह्या सगळ्या गोष्टीमुळं आपलं आरोग्य बिघडलेलं आहे. आता ह्या आरोग्यावर एक चांगली नवीन दिशा, नवीन आशा, अशी एक आम्हाला नवीन दिशा काय मिळाली? तर अमृत ज्यूस हा 42 फळांचा आहे. ही फळं तुम्ही अनेक जगात संपूर्ण फिरलेला आहात, आम्ही तेवढं फिरलेलो नाहीये. तुम्ही जेवढं फिरलेला आहात, तुम्ही परदेशामध्ये 7 समुद्रापलीकडे झेंडा रोवलेला आहे. पण सतीशराव, आम्ही 7 नद्या बी पार केलेल्या नाहीयेत. तर सांगायचं कारण, ही जी फळं आहेत ना, ती जंगलातून, समुद्रातून, आणखीन तुमच्या हिमालयातून अशी गोळा केलेली 42 फळं आहे. आणि त्या फळांचा रस हा अमृत ज्यूस रेयांश नावानं, आणि आपला हा महाराष्ट्रीयन माणूस जाधव म्हणून आहे, ह्या कंपनीचा मालक आहे. आणि त्या मालकानं इतका छानपैकी याचा ज्यूसचा दिलेला आहे आपल्याला की ते घेतल्यानंतर हे घ्यायचं. सकाळ झाली की पृथ्वीला नमस्कार करायचा, आईवडिलांचा आभार मानायचं. एक काचेचा ग्लास घ्यायचा आणि काचेच्या ग्लासमध्ये फक्त 15 ml